आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे महसूल कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलनाचा 8वा दिवस उजाडला आहे। तरीसुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप कदम यांच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा असल्याचे संघटनेचे पत्र त्यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे दिले आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली। एकच मिशन महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा आज 8 दिवस झाले आहे संप चालू आहे। शासनाच्या मागण्या मान्य करत नाही, त्यामुळे हा संप असाच चालू राहील। शासनाचा आमची प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन आणि नागरिक समितीच्या शिफारशींच्या मागण्या मान्य करणे आणि महसूल विभागाचा जे नवीन आकृतीबंध आहे ते मंजूर करणे। तसेच महसूल सहाय्यक यांचा जे 1993 आहे तो 2400 करणे आणि